बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। चिपळूण तालुक्यामध्ये सर्वच ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। मान्सूनपूर्व पावसामुळे प्रवासी आणि व्यापाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली। बाजारपेठेदरम्यान जागोजागी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये काल रात्री पुन्हा पावसाने हजेरी लावली। धाराशिवमध्ये 9 दिवसात 46 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुळशी तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलंय। अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत, तर त्यात काही वाहन चालक किरकोळ जखमी झालेत, तर झाडं कोसळल्यानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। सांगलीच्या तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी गावासह तालुक्याच्या पूर्व भागाला पावसाने झोडपून काढलेलं आहे। या पावसामुळे नाले आणि ओढ्यांना पूर आलाय, तर या पावसामुळे शेतकरी सुखावले असून खरीपाच्या कामांना गती मिळणार आहे। रायगडच्या अलिबाग आणि मुरुड तालुक्याला पावसाने झोडपून काढलंय। अलिबागमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालंय। अमरावती जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने उन्हाळी पिकांचं अतोनात नुकसान केलंय। आखतवाडा शेत शिवारात तब्बल 6 लाखांचं नुकसान झालंय, त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला असला तरी अमरावतीच्या मेळघाट परिसरात पिण्याच्या पाण्याचा संघर्ष संपला नाहीये। मेळघाटमधील खडीमल गावात हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे 1000 हेक्टरवरील फळबागांना मोठा फटका बसलाय। पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रत्नागिरीतही मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात झाली आहे। रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। सलग 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वळव्याच्या पावसामुळे मावळमधील रस्ते जलमय झालेत। सर्वत्र रस्त्यांची कामं सुरू असल्याने चिखलातून मार्ग काढणं अवघड झालंय। पावसाळ्यापूर्वी कामं होणं अपेक्षित असतानाही कामं पूर्ण न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्या। शहरातील काही भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्यात, त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली होती। गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। पावसामुळे पिकांना धोका निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय। रब्बी हंगामातील धान पिकाला पावसाचा फटका बसलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट वाया गेले। पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेलेत। अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साठल्याने नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। सोलापुरात मुसळधार पावसाने हजेरी लावली। अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झालंय, तर काही ठिकाणी गुडघाभर पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय। उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये देखील मान्सूनपूर्व पावसाने मागील 2 दिवसांपासून धुमाकूळ घातलाय। पिंपरी शहरातील उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसाचं पाणी रस्त्यावर साचल्याने पाण्यातून रस्ता काढताना नागरिकांची मोठी दमछाक झाली। शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। कापणीला आलेल्या भात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झालाय। वीज पुरवठा खंडित केल्याने तब्बल 18 तास शहापूरकरांना अंधाराचा सामना करावा लागला। नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, उमरेड, कामठी आणि हिंगणा तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय। काही घरांची पडझड झाली आहे, तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। आणि आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। आजपासून 25 मे पर्यंत मुंबईसह दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। कोकण आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रातील घाट भागात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 20 ते 23 मे दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह विखुरलेला हलका ते तसंच मध्यम पाऊस अपेक्षित आहे। तर या काळात किनारपट्टीवर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे। केरळमध्ये येत्या 4 ते 5 दिवसात मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे। तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये पावसाने हाहाकार माजवलाय। जोरदार पावसामुळे शहरातील रस्ते हे जलमय झालेत। अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले। आकुर्डी परिसरातील गुरुदेव नगरात गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना आणि लहान मुलांना रात्र जागून काढावी लागली आहे। तर शहरातील रावेत, नाशिक पाठा आणि
डुडुळगाव या परिसरातील रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातून रस्ता काढताना नागरिकांची मोठी दमछाक झाली। पहिल्या पावसातच प्रशासनाची पोलखोल झाली आहे। पुणे शहरात 10 वर्षातला सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे। 1 मे ते 21 मे या कालावधीमध्ये 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यापूर्वी मे 2015 मध्ये 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। मात्र मंगळवारी आलेल्या पावसाने 100 ओलांडली आहे। शिवाजीनगरमध्ये 24 तासात 40.5 मिलीमीटर पाऊस पडलाय, तर चिंचवडमध्ये 101 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव, रिसोड, कारंजा, मंगरुळपीर इथे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आणि सलग 10व्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचं नुकसान झालंय, तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले। जळगावात देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे काही अंशी नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। दिवसभर उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला। जळगावच्या चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने केळी, पपई, लिंबूच्या फळबागा जमीनदोस्त झाल्यात, तर मका, ज्वारी, बाजरीचंही अतोनात नुकसान झालंय। रायगडच्या रोहा तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला। व्यापारी वर्गाला पावसाचा चांगलाच फटका बसलाय। शहरातील मुख्य बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। पुणे शहरात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा महावितरणाच्या वीज यंत्रणेला बसल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। काही ठिकाणी झाडं पडल्याने आणि काही ठिकाणी पाण्याच्या लोंढ्यामुळे वीज पुरवठा विस्कळीत झाला होता। मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। सर्वत्र जोरदार पाऊस कोसळतोय। नवी मुंबईच्या वाशीमध्ये भिंत कोसळली आहे, तर वादळी वाऱ्यामुळे वाशी नाका फ्रीवेची सीमा भिंत कोसळली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला। वसई विरार मीरा भाईंदरला रात्री पावसाने झोडपून काढलं। रात्री उशिरा कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे पावसामुळे मोठे हाल झाले। अकोल्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला। जोरदार पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला। पावसामुळे पिकांना फटका बसल्याने शेतकरी संकटात सापडलाय। पालघरमध्ये पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। हवामान खात्याने दिलेल्या या अलर्टमुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आलंय। लातूरमध्ये पावसाने जोरदार कमबॅक केलंय। काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। चाकण आळंदीमध्ये मुसळधार पावसाचं आगमन झालं। यावेळी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला। आता एक मोठी बातमी। पहलगाममध्ये पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण झालाय। 22 एप्रिलला जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांचा धर्म विचारत त्यांची हत्या केली। दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 26 निष्पाप जणांचा बळी गेला, तर या घटनेत महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश होता। या घटनेला आता 1 महिना पूर्ण झालाय, मात्र या हल्ल्याच्या वेदना अजूनही कायम आहेत। पाकने केलेल्या या भ्याड दहशतवादी हल्ल्यात माणुसकीला काळीमा फासणारा खरं तर हा हल्ला होता। प्रत्येक भारतीयाच्या मनाला तीव्र वेदना या दहशतवादी हल्ल्यामुळे झाल्यात आणि संपूर्ण जगातून पाकच्या नापाक कुरापतींवरून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। दरम्यान या हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि सीमेवरील सुरक्षा अतिशय कडक करण्यात आली आहे। सुरक्षा दल सतत कारवाई करतंय, मात्र ज्यांनी हा हल्ला केला त्या 4 क्रूर दहशतवाद्यांना अद्याप पकडता आलेलं नाही। पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर मोहीम पार पडली। ऑपरेशन सिंदूरनं पाकची चांगलीच झोप उडवली आहे, तर भारताच्या या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानमधील अत्यंत महत्त्वाचे एअरबेस नष्ट करण्यात भारताला यश आलंय। त्यामुळे ऑपरेशन सिंदूरचंही जगभरात कौतुक झालं। मात्र पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी ज्या 4 दहशतवाद्यांच्या निष्पापांचा बळी घेतला त्यांचा शोध महिना उलटला तरी लागत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येते। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात।
वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येची घटना खूपच वेदनादायी असल्याचं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलंय। या प्रकरणी आपण पोलिसांशी बोललो असून आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी आपण पाठपुरावा करू असं वाघ यांनी म्हटलंय। पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेनं हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली। याची दखल घेत राज्य महिला आयोगानं पुणे पोलिसांना या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा राजीनामा मंजुरीसाठी संचालक मंडळाची बैठक होते। राजीनामा मंजूर केल्यानंतर तातडीनं तो सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवला जाणार आहे। इतर देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी भारतात आणि महाराष्ट्रात या रुग्णांची संख्या अद्याप वाढलेली दिसून येत नाहीये। दरम्यान परदेशातील आढळत असलेल्या रुग्णांमधील विषाणू हा कोरोना विषाणूंच्या 2 उपप्रकारांपासून नवीन उपप्रकार तयार झालेला आहे। तो सौम्य स्वरूपाचा आहे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं। इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शिक्षण संचालनालयानं 2 दिवसांचा सराव ठेवला होता। त्यात अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला। त्यामुळे प्रवेशाचं वेळापत्रक दुरुस्त करावं लागणार असून ते आज प्रसिद्ध केलं जाणार आहे। 2007च्या बॅचचे IAS अधिकारी नवल किशोर राम यांची पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। नवल किशोर राम यांनी 2014च्या निवडणुकांच्या काळात बीडच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी चोखपणे सांभाळली होती। नांदेडमध्ये भर पावसात भाजपतर्फे तिरंगा रॅली काढण्यात आली। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत यशस्वी कामगिरी करणाऱ्या भारतीय सैन्य दलाचा गौरव करण्यासाठी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। शालेय शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती परीक्षा 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। आता त्यामध्ये पुन्हा बदल करून ती पूर्ववत 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्याबाबत पडताळणी करण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिल्या। उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेऊन 2 वर्ष उलटली तरी अद्याप उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव करण्यात आलं नव्हतं। बुधवारी रेल्वेकडून नाव बदलाचा GR काढण्यात आला आणि या GR नुसार उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव रेल्वे स्थानक करण्यात आलं। यंदाचा खरीप हंगाम सध्या सुरू झाला असून 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या काळामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी 46,82,000 टन खत आवश्यक आहे। पण सध्या त्यातील 25,53,000 टन खत उपलब्ध आहे आणि खतांचा तुटवडा भासू शकतो। म्हणून अनेकांनी आतापासूनच खतांचा साठा करून ठेवायला सुरुवात केली आहे। त्यातच 3 मिश्र खतांच्या प्रत्येक बॅगची किंमत गेल्या वर्षीपेक्षा यंदा 200 ते 250 रुपयांनी वाढलेली आहे। नाशिकमध्ये जिंदाल कंपनीला भीषण आग लागली होती। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असून लाखोंचं नुकसान झालंय। सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पॉवर लूमच्या सुरक्षा उपाययोजनांचं ऑडिट करण्यात आलंय। कामगार विभागाकडून यासाठी 2 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे। रेल्वेच्या दिव्यांग डब्यात प्रवाशांच्या वाढत्या घुसखोरीमुळे दिव्यांग प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून अचानक धाड टाकून प्रवाशांवर कारवाई सुरू केली आहे।